रस्ते बघा इतके घाणेरडे झालेले आहे की मला 2-2, 3-3 महिन्याने त्याचं शॉक बदलावं लागतंय. अरे तुम्हाला कसं वाटतंय गार्डन? मस्त वाटतंय ना? छान वाटतंय ना? छान. तुला कसं वाटतंय का भाई? तू पण सांग. छान वाटतंय. नमस्कार मित्रांनो, मी आहे अल्केश आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नमस्कार खानदेश चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण आज आलेलो आहेत भाऊचे उद्यानमध्ये आपण आलेलो आहेत आणि आज रविवार आहे. रविवार म्हटलं की इथे खूप गर्दी असते. जळगावचे आपण सगळे जे प्लेसेस आहेत फेमस प्लेसेस ते आपण एक्सप्लोर करणार आहोत. तुम्ही भाजीपाला मार्केट बघितला असेल जळगावचा, तो जर बघितला नसेल तर त्याला पण व्हिजिट करा. आणि आज आपण आलो आहेत भाऊचे उद्यान, जे भवरलाल जैन यांनी हे खूप मोठं गार्डन त्यांनी साकारलेलं आहे आणि खूप फेमस असं गार्डन आहे. तर आज आपण इथं पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत कुठल्या गोष्टी या गार्डनमध्ये आहेत. आणि आज माझ्यासोबत आहेत टीम वन यांचं यूट्यूब चॅनल आहे. असलम भाई माझ्यासोबत आहेत आज आणि हेच आपल्यासोबत असणार आहे. तर चला आपण एक्सप्लोर करूया भाऊचे गार्डनला. बना के जाना है यहाँ से. फेंको अपनी पूरी शक्ति के साथ फेंको. कसा आहे सर एक्सपिरियन्स? कसा आहे गार्डनमध्ये? चांगला आहे, एकदम चांगला आहे ना. डेली जातो तुम्ही इथे? डेली सकाळी असतो मी. अच्छा. आज सकाळी आलो ना, संध्याकाळी आलो. ओके. गार्डन बद्दल काय सांगा बरं का? गार्डन कसं छान आहे, म्हणजे अजून काही इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे? देखभाल दुरुस्ती जी आहे ती चांगली आहे, एकदम चांगली आहे ना. स्वच्छता एकदम चांगली आहे. बरोबर. बाकीच्या गार्डनपेक्षा तर बेस्ट आहे. बाकीच्या गार्डन नाही ते जळगावमध्ये नाहीच आहे मध्ये असं. अच्छा. काही इम्प्रूव्हमेंट करावे लागेल असं काही वाटतं तुम्हाला? सध्या तर काही वाटत नाही आहे ते. बरोबर आहे. धन्यवाद. देवा. और भाई कैसा लग रहा है? कैसे आप? एक नंबर लग रहा है भाई, एकदम फर्स्ट क्लास है. कोई जरूरत नहीं है इधर. अरे कहना क्या चाहते हो? कसा आहे एक्सपिरियन्स? रोज येतो? रोज येतो. कसा आहे एक्सपिरियन्स? चांगला एक्सपिरियन्स? एकदम चांगला आहे. ओ भाई मुझे मारो नहीं, ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार, मजाक हो रहा है. लाइक करा और सब्सक्राइब करा और लाइक करा. बरोबर. डबल लाइक कर दिया. मस्त. असलम भाई के चैनल को शाबाश बेटा.
वाटतं सर गार्डन? छान आहे सर, गार्डन तर एकदम मस्त. एकदम मस्त आहे. हां, अजून काही इम्प्रूव्हमेंट वगैरे पाहिजे गार्डनमध्ये? इम्प्रूव्हमेंट असं आहे की आता गार्डन छोटं वाटायला लागलं आहे. अच्छा, असं आहे का? बरोबर बरोबर. म्हणजे- गर्दी जास्त वाढली. गर्दी वाढली आता बरोबर. आणि संडे म्हटल्यानंतर तर मुलांना चॉईस नसतोच. बरोबर बरोबर बरोबर. हां. आणि हे एकच गार्डन असं आहे गडगावमध्ये मला हो वाटतं. हो, छान आहे. म्हणजे निसर्गरम्य आहे, निसर्गरम्य सगळ्या वातावरण. टॉईज आहेत, Toys आहे. स्वच्छता आहे. बरोबर बरोबर. म्हणजे एकंदरीत सगळं चांगलं आहे, एकदम व्यवस्थित आहे. भवळा जैन यांनी बनवलंय तर म्हणजे हो चांगलं हो असतं. हो, त्यांनी बनवला प्रश्न नाही प्रश्न आणि नाही. हेतू चांगला आहे. हेतू चांगला आहे. बरोबर. हा, सगळ्यांसाठी समाजातल्या सगळ्या त्यांनी व्यक्तींना. गांधी तीर्थ पण बनवलं आहे, ते पण खूप बेस्ट. हो, खूपच छान आहे. गांधी तीर्थ पण एकदम सुपर आहे. त्यांचा हेतू एकदम चांगला आहे. हेतू एकदम चांगला. एकदम चांगला. चला Thank you. गार्डन अच्छा लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है. अच्छा लग रहा परिवार के साथ में आए हैं, हमारे दोस्त हैं यहाँ पे मिल चुके हैं हमारे को गार्डन में, वो वही हम उनको चैनल बता रहे हैं हमारा नमस्कार खानदेश। और कैसा है एक्सपीरियंस? कैसा है आपका? अच्छा अच्छा है ना? बहुत अच्छा है. आपका एक्सपीरियंस कैसा है? अच्छा है ना? कैसा अच्छा लग रहा है गार्डन में आके? कसा वाटतो एक्सपिरियन्स तुम्हाला गार्डन मधला? एकदम छान आहे. छान आहेत ना? हो एकदम. दर रविवारी येतात तुम्ही इकडे? हो, दर रविवारी. अच्छा अच्छा अच्छा. तुझा काय एक्सपिरियन्स कसा आहे? कसं वाटतंय गार्डन? कसं वाटतंय बेटा? कसं वाटतंय गार्डन? चांगलं वाटतंय ना? चांगलं वाटतंय का? नाही. ते खूप लाजते. ठीक आहे, काय हरकत नाही. अजून काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे गार्डनमध्ये की असंच व्यवस्थित आहे? चांगली सुविधा आहे या ठिकाणी. चांगली सुविधा आहे ना? हो. प्रत्येक सुविधा व्यवस्थित आहे. हो कारण की बाकीचं गार्डन कम्पेअर केलं तर ही सुविधा चांगली आहे. हो, हे एकदम garden छान चांगलं आहे. आहे. आणि दर रविवारी तर खूपच गर्दी असते. खूपच गर्दी असते. हो बरोबर बरोबर. तर हे पॅरेंट्सचे रिॲक्शन आहेत, त्याचा फीडबॅक आहे, खूप छान आहे आणि मुलंसुद्धा सगळे आनंदित आहेत. वाव, ग्रेट. छान आहे गार्डन, काही करत नाही एवढं भरपूर आहे. लहान मुलं तुम्ही दर रविवारी येतात का इकडे? येतो म्हणजे महिन्यातून एक दोन दिवस येतो. अच्छा अच्छा असं आहे. तुझा कसा एक्सपिरियन्स? कसं आहे गार्डन? छान आहे, छान आहे ना? बोल ना मग. छान आहे म्हणा. छान आहे म्हणून छान आहे ना गार्डन? मजा वाटते ना खेळायला. मजा वाटते ना तुला? कसं वाटतंय सर गार्डन? छान वाटतंय ना? हाय करून दे, हाय करून दे, हाय कर. नाही. तो घाबरतोय. कसं वाटतंय गार्डन तुला? छान वाटतंय ना? तुम्ही बघू शकता, पाहू शकता. इथे संडे असल्यामुळे, रविवार असल्यामुळे खूप गर्दी इथे. आधी तुम्हाला कसं वाटतंय गार्डन? मस्त वाटतंय ना? छान वाटतंय ना? छान. तुम्ही कधी येता इकडे? दर रविवारी येता? नाही दादा, आम्ही तिकडले आहे रायगड तालुक्यात. रावेर तालुक्यात आहे का? अच्छा, आता इथे रिलॅक्स करताय, आराम करताय. लेखाकडे आली आहे. अच्छा अच्छा, लेखाकडे आलेत का? अच्छा. आली मग बाय बरोबर. बरोबर आहे बरोबर आहे. घरी बसून पण काय बोर होत असं, म्हणून गार्डनमध्ये. कसं वाटतंय गार्डन? छान वाटतंय ना? तुला कसं वाटतंय का बाई? तू पण सांग, तू पण सांग. छान वाटतंय. शाबाश बेटा. एक चांगला आहे. गार्डन चांगलं आहे ना? एकदम चांगला आहे. एकदम मस्त. तुम्ही कधी येतात इकडे? दर रविवारी येतात? नाही नाही, आज पहिल्यांदा. पहिल्यांदा आले हो का? प्रॉपर जळगावचे तुम्ही? कॉलेजमध्ये शिकायला आहे. कॉलेजमध्ये आहेत का? अच्छा अच्छा. गार्डन छान आहे ना? मस्त. एक नंबर. गार्डन मधला एक्सपिरियन्स कसा आहे? चांगला आहे. चांगला आहे ना? मस्त आहे ना? खरं म्हणजे आम्ही गार्डन हे पूर्वीपासून लोक जेव्हा तिथं काहीच नव्हतं. अच्छा अच्छा. तिथे सर्व आता झाडं होते, वेगळ्या शेपमध्ये होती आणि काहीच व्यवस्था नव्हती. त्या दृष्टीने यांनी फार चांगल्या प्रकारे डेव्हलप केलं. मेंटेनन्स पण चांगलं आहे. मेंटेनन्स केलं, मेंटेनन्स नंतर असतं पण डेव्हलप यातलं असं होऊ शकतं. अच्छा. ही संकल्पना पण महत्त्वाची आहे. बरोबर बरोबर बरोबर. भवळा जैन यांनी केलेलं आहे ते.
तर हां. आणि त्यांनी गांधी तीर्थ पण केलेलं तीर्थ केलंय, आहे हो. ते पण तेवढ्याच व्यवस्थित त्यांनी केलेलं आहे परफेक्ट. म्हणजे त्यांचं जे पण काही केलेलं आहे त्यांनी ते चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेलं आहे. मेंटेनन्स पण खूप हो करा. त्यात त्यागाची भावना आहे, चांगली गोष्ट आहे. बरोबर. समाजसेवेची भावना आहे, त्यागाची भावना आहे. बरोबर. अजून काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे तुम्हाला गार्डनमध्ये असं वाटतं? ते आहे चांगलं व्यवस्थित मेंटेन ठेवलं पाहिजे आता वास्तवाची. अजून नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट लहान मुलांसाठी वाढवले पाहिजे. बरोबर बरोबर बरोबर. जे खराब झाले ते परत नवीन आणले पाहिजे, रिपेअर केलं रिपेअर पाहिजे. केले पाहिजे, नवीन आणले पाहिजेत. काही वाढवत आलं तर वाढवलं पाहिजे. कारण आम्ही जेवढे पण आता बघितले फीडबॅक ते चांगलेच आहेत, पॉझिटिव्ह फीडबॅक. Positive. सगळ्यांचे पॉझिटिव्ह फीडबॅक. एक चांगले कामं चांगलेच एकही नाही भेटला अजून. चांगलंच बोललं जातं. चांगल्या कामामध्ये चांगलंच बोललं जातं. तर तुम्ही पाहू शकतात. आणि ती लहान मुलगी जास्त एक्सायटेड आहे. हो. तुला कसं वाटतंय गार्डन? कसं वाटतंय गार्डन? कसं वाटतंय? छान वाटतंय ना? बोला बोला. बोल बोल. छान वाटतंय ना गार्डन? मस्त वाटतंय ना? आता काय काय तू इथं एक्सपिरियन्स केलं? कसा आहे तुझा एक्सपिरियन्स? मस्त आहे. मस्त आहे ना? अजून काय हवंय तुला गार्डनमध्ये? अजून काय हवंय? इथे पाहिजे काय हवंय? मला नवीन घसरगुंड्या पाहिजे. घसरगुंड. अच्छा, तुला नवीन घसरगुंड्या पाहिजे, मोठीवाली पाहिजे. अच्छा अच्छा. तूच आम्हाला पहिली भेटली की तुला काहीतरी पाहिजे आता. कारण की इथे जेवढं पण आम्ही बघितलं ना त्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे सगळ्यांचा. पालक लोकांचा पण, लहान मुलांचा पण, मोठ्या लोकांचा पण इव्हन. घसरगुंड्या कमी आहे ना. हां बरोबर बरोबर. अजून एक्स्ट्रा वाढल्या अजून जास्त गरज. आणि थोडं मेंटेनन्स कसं इकडे? चांगलं आहे? हो मेंटेनन्स. मेंटेनन्स छान आहे ना? तुम्ही इथं डेली येतात का? हो दर रविवारी येतो. असं दर रविवारी येतात? आम्ही तिथे राहतो ना. आता इथे राहतात का? अच्छा अच्छा. जळगावात 2 उद्यान आहे, गांधी उद्यान बरोबर. आणि भाऊंचं उद्यान. फार छान आहे. बरोबर. बाकी रस्ते थोडे खराब आहे बस. रस्ते बरोबर बरोबर. नाही रस्त्यांचा तर प्रत्येकच जळगावमध्ये जास्त खराब आहे रस्ते. आम्ही एंट्री पण मारतो ना, हो. खूप कामं स्लो चालले आहेत तुम्ही सर. कुठले सर? आम्ही किनोजचे आहेत. आम्ही खानदेशमधले जेवढे ब्लॉग आहेत म्हणजे जेवढे पण स्थळ आहेत आपले, जसं मंगळग्रह आहे, मनुदेवी आहे, रामेश्वर आहे. प्रॉपर अंमनेरचा आहे. प्रॉपर मी किनोजचे आहे. नाही, मी अंमनेरचा आहे. तुम्ही मंगळ- अच्छा तुम्ही अंमळनेरचे आहेत का? ओके ओके. मग आपण मंगळग्रह पण एक्सप्लोर केलेला आहे पूर्ण. मंगळग्रह गाव एकदम छान. एकदम छान. तुम्ही बाजारात दाखवलं होतं मागे. बरोबर बरोबर. बाजार दाखवला होता म्हणजे तुमच्या लक्षात आहे. तर यांनी आपला एक व्हिडिओ बघितलेला आहे म्हणून त्याचं लक्षात आहे. ओके धन्यवाद तुमचा, खूप खूप धन्यवाद. तुमचा धन्यवाद सर. तुम्ही आमच्या इकडे येऊन तुम्ही YouTubeवर चॅनल दाखवताय जळगाव. नाही मी ॲक्च्युली प्रॉपर मुंबईचा आहे मी. अच्छा अच्छा. हां म्हणजे आणि मी इथं किनोजमध्ये राहतो. माझं वर्क फ्रॉम होम चालतं काम. तर मी इथे सॅटर्डे संडे मला सुट्टी असते. म्हणून ते एक्सप्लोर करण्याचं काम करत असतो. कारण की आपल्या जळगावमध्ये कोणी एक्सप्लोर करतच नाही जास्त नाही, गोष्टी. छोट्या मोठ्या गोष्टी एक्सप्लोरच नाही करत. आणि ते लोकांना माहीत नाही बाकीच्या लोकांना. थँक्यू सर. धन्यवाद. तुम्हाला कसं वाटतं गार्डन? छान आहे ना? गार्डन ते एकदम छान. तुला कसं वाटतं गार्डन? गार्डन कसं वाटतं? कसं आहे तुमचा एक्सपिरियन्स? कसा आहे गार्डनमधला? मस्त आहे ना? कसं वाटलं गार्डन? छान आहे. अजून काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे तुम्हाला गार्डनमध्ये? अजून काही असं हवं आहे? इम्प्रुव्हमेंट पाहिजे पण हे लहान मुलांचे जे खेळणे आहे ना ते हां. थोडे ॲडिशनल पाहिजे. अच्छा ॲडिशनल पाहिजे, वाढून पाहिजे. वाढून पाहिजे. बरोबर. कारण की म्हणजे फारच क्राऊड होऊन जाते मग आणि बरोबर. मुलांना थोडा प्रॉब्लेम येतो. बहुतेक इथं क्राऊड फक्त संडेला असतो. संडेला, हो. बरोबर. बाकी इतर दिवशी तर इथे क्राऊड कमी हां असतो. क्राऊड कमी असतो. अरे अरे हा हो Hi हो guys. Hi हो, guys. ओळखलं का? हो ओळखलं. पाटणादेवीला आपण भेटलो. हो. हे मित्र आपले पाटणादेवीला आपल्याला भेटलेले आणि ते अचानक मला भेटलेले इथे. Wow, मला great, फॉलो great. करा आणि सबस्क्राईब करा भाऊला. नक्की नक्की नक्की. कसं वाटतंय तुला गार्डन? कसं वाटतंय? खूप छान आहे. खूप छान आहे. जळगावचंच आहे ना. अच्छा अच्छा. एक्सपिरियन्स कसा आहे गार्डन मधला? मस्त आहे ना? एकदम मस्त. तर तुम्ही डेली येतात का इकडे? का असं? नाही म्हणजे राहायला कुठे आहेत तुम्ही इथे? शिवाजीनगर उडको. शिवाजीनगरला. गार्डन खूप छान वाटलं मला. मला पण खूप छान वाटलं ॲक्च्युली. मस्त. चला बाय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. कसं वाटतंय गार्डन? मस्त वाटतं. एक्सपिरियन्स कसा आहे? अजून काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे तुम्हाला गार्डनमध्ये? गार्डनमध्ये इम्प्रूव्हमेंट नाही कारण आज गाण्याची थोडी बंदी आहे. अच्छा. गाणे रोज गाणे चालू राहतात. अच्छा, अच्छा. त्याच्यामुळे अजून वातावरण एकदम चांगलं वाटतं. अच्छा अच्छा. तुम्ही कुठले इथलेच आहेत का? वाटतं. अच्छा अच्छा. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. गाइस पूरा गार्डन घूमने के बाद में बहुत ज़्यादा प्यास लग चुकी है और यहाँ पे हमको ड्रिंकिंग वाटर मिल गया है. एंड फिल्टर है पूर्ण. हाँ बहुत फिल्टर है, पूरा कम्प्लीटली फिल्टर है. अच्छे से. फिल्टर पानी पी के थोड़ा सा और एनर्जाइज हो जाएंगे. उसके बाद में बाकी का एक्सप्लोर करते हैं. वाह क्या एक्टिंग कर रहा है.
कंट्रोल में नियंत्रण में रखने के लिए सारी चीज़ें CCTV कॅमेरा वगैरे चालू असतात तुम्ही इथे पाहू शकता. तर कसं वाटतं तुम्हाला गार्डन कसं वाटलं आतापर्यंत एक्सपिरियन्स कसा आहे गार्डनचा? गार्डन इज बेस्ट इन जळगाव साईड. बरोबर बरोबर कारण पहिले कसं होतं की खरं म्हटलं की महानगरपालिकेचं एक बहिणाबाई उद्यान बरोबर बरोबर ओके बरोबर. आणि एक साईडला छोटंसं ते गांधी उद्यान होतं. बरोबर बरोबर. परंतु आता असं झालंय की काही थोडी खाजगीकरण का म्हणे ना हां परंतु ते डेव्हलप झालंय. बरोबर बरोबर. ओके आणि त्याला कोणत्याही प्रकारची फीज आजपर्यंत लोकांना लागत नाही फ्रीमध्ये आणि फ्रीमध्ये. मेंटेन पण तसं Maintain केलेलं तसं आहे. आहे. बरोबर बरोबर आणि आपण विचार करतो की आपण एवढा कर देतोय महानगरपालिकेला म्हणा किंवा आपण टॅक्स भरतोय बरोबर. तर त्या गोष्टी दिसतच नाहीये. म्हणजे त्यांनी एवढ्या सुविधा दिलेल्या नाहीत. दिलेल्याच नाही. Exactly, exactly. हा महत्त्वाचा point त्याच्यापेक्षा मी असं म्हणतो की काहीतरी कोणीतरी उद्योगपतींनी ते केलं आहे. गांधी उद्यान म्हणा भाऊचं उद्यान म्हणा तसंच बहिणाबाईलाही द्या. बरोबर बरोबर. जर आम्ही टॅक्स देतोय महानगरपालिकेला त्यापेक्षा जैन म्हणा किंवा कोणीतरी एक उद्योगपती घ्या की आम्ही त्याला टॅक्स देतो तो डेव्हलप करेल. जर तुम्ही मंत्री जे आहेत जे काही संत्री मंत्री जे XYZ असेल जर होत नसेल तुमच्याकडून जळगावचा विकास होत नसेल तर त्यांना द्या ते तरी करतील. म्हणजे जिथे आपण पैसे देतोय तिथे एवढी सुविधा नाही सुविधा नाहीये आणि जिथे आपण पैसे देत नाहीये नाही. तेवढी सुविधा इथे इथे आहे. नाही. म्हणजे कम्पेअर जर केलं तर हे खूप बेस्ट आहे. हो आणि आज बघा तुम्ही रस्ते बघा इतके घाणेरडे झालेले आहे की मला 2-3 महिन्याने त्याचे शॉक बदलावं लागतंय. बरोबर बरोबर. हा खरं तर खूप लोकांचा प्रॉब्लेम मी ऐकला. हो. जे मी फीडबॅक घेतला ना त्यांचा पण प्रॉब्लेम ऐकला की जळगावमधले गार्डन चांगलं आहे बरोबर पण रस्ते खराब आहेत. रस्ते खराब आहेत. आणि बघ द्यायचं तुमच्या गाड्यांचं म्हणा RTOचं आम्ही त्यांना टॅक्स देतो. बरोबर. जर आम्ही तिथं टॅक्स देतोय जर परत महानगरपालिकेला टॅक्स देतोय तरी तुमचे रस्ते बरोबर नाही तरी तुम्ही पुन्हा एकदा टॅक्स घेतात. बरोबर. फार मोठा गंभीर विषय येतो. ते काम मग तुम्ही उद्योगपतीला देऊन द्या ते तरी बेस्ट करते. बेस्ट होतील. ॲक्च्युली जे भवडा जैन आहेत त्यांनी हे खूप चांगल्या प्रकारे जे स्वप्न आहे त्यांचं आणि अजून एक त्यांनी गांधी तीर्थ पण केलेलं आहे. गांधी तीर्थ ते केले पण खूप बघण्यासारखं आहे. आणि एकदम काहीच अशी फी नाही एकदम नॉमिनल Free मध्ये. 70-75 रुपयाप्रमाणे आहे ते एंट्री फी. बरोबर. परंतु बघण्यासारखं इतकं आहे की लोक तिथे गर्दी करतात. छान एक भाऊचं उद्यान झालं गांधी उद्यान झालं आणि एक ते तेवढं एक झालं. बरोबर. बाकीचं जळगावमध्ये आहे काय आहे काय? बघायला. बरोबर आहे बरोबर आहे. ठीक आहे धन्यवाद सर तुमचा. ओके वेलकम. खूप खूप धन्यवाद. कसं वाटतंय गार्डन कसं वाटतंय तुला? गार्डन कसं वाटतंय? बोल रहा हूँ यार बुरा लगता है भाई आप लोग भी जानते हो यार. बाय 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 बाय. तर मित्रांनो असा होता आपला हा पूर्ण भाऊचं उद्यानचा एक्सपिरियन्स आणि खूप छान प्रकारे इथे त्यांनी मेंटेन केलेलं आहे. ऑलमोस्ट सगळ्यांचे जे फीडबॅक आहे सगळ्यांचे फीडबॅक पॉझिटिव्ह आहेत. प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे की हे जे प्लेस आहे एक प्लेस खूप सुंदर आहे. निसर्गरम्य वातावरण इथे भेटतं. इवन लहान मुलं असतील किंवा मोठे असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील त्यांचा पण एक्सपिरियन्स खूप छान आहे. आपको कैसा लगा गार्डन असलम भाई? बहुत ज़्यादा अच्छा लगा इस गार्डन में आके और ज़्यादा तो खुशी इस बात की है कि अलकेश सर के साथ में शूट करने के लिए आए और पब्लिक में शूट करते हैं कैसे अलकेश सर वही सीखने के लिए आए पहली बार. और बहुत अच्छा लग रहा है और बेटर एक्सपीरियंस हुआ है तो इसका फ़ायदा मैं ज़रूर अपने चैनल के लिए लूँगा क्योंकि मैं पब्लिक में शूट नहीं कर पाता था लेकिन अलकेश दादा के साथ में आने के बाद में इतनी खुशी मुझे अब मुझ में हिम्मत आ रही है. और गाइस इसी तरीके के वीडियो आप मेरे चैनल पे भी देख पाओगे. यस यस. और आणि यांचं जे चॅनलचं नाव आहे Team 1 म्हणून चॅनलचं नाव आहे. यांच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने आम्हाला सपोर्ट करा कारण मी आणि असलम भाई आम्ही खानदेशला पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत. प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. तुम्ही माझा भाजीपाला मार्केटचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्याला पण बघा आणि एक तुम्हाला एक अंदाजा येईल की आपल्याकडे नेमकं कशा पद्धतीने आपण एक डेली लाईफमध्ये असतो किंवा प्रत्येक गोष्ट कशा पद्धतीने आपण मेंटेन करतो. आणि अशा पद्धतीने आपण आता पुढचे जे व्हिडिओ येणार आहेत आपले ते जळगावचा रिलेटेडच येणार आहेत. तर अशा पद्धतीने आम्हाला सपोर्ट करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून काही तुमच्याकडे प्लेसेस असतील की ते तुम्हाला एक्सप्लोर करायचे वाटत असतील तर कमेंटमध्ये सांगा ते पण आम्ही एक्सप्लोर करू. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या प्रवासामध्ये. तोपर्यंत नमस्कार खानदेश. भाई मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना